बरेचसे शेतकरी मित्र यावेळेस प्रोफेनोफॉस हे कीटकनाशक यूज करतात. आता हे कीटकनाशक बिलकुल यूज नाही केलं पाहिजे मित्रांनो. हा तर तुम्ही काय करा, आता उद्याचा दिवस थोडी वाट पा, परवा दिवस पासून आहे की नाही, हा ते चालू करून द्यायचं. बघा आता ही जी कपाशीची कंडिशन आहे याच्यावर आपण स्प्रे केला, एकदम छान आहे, अप्रतिम आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, दिसतात. आता हा जो प्लॉट आहे आपला, हा आहे एनगाव, तालुका बोदवड आणि जिल्हा जळगाव. हे जे शेत आहे मित्रांनो, याला अति पाणी जर झालं तर यामध्ये कपाशी पिवळी पडते. आता या वर्षी काय झालं, पाऊस कमी आहे तर वातावरण चांगलं आहे शेतासाठी. माझं नाव नंदकिशोर सुभाष नारखेडे, राहणार एनगाव, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. यावर्षी तुमचं पहिल्यापासून सरांचं मार्गदर्शन घ्यायचं म्हटलं, सरांना मार्गदर्शन करा आम्हाला. ते सरांनी यावर पहिल्यापासून मार्गदर्शन केलं. कपाशीची कंडिशन मागच्या वर्षी खरं क्वालिटी आणि झाडाची हे यावर्षी बऱ्यापैकी आहे. किती वर्ष झाली तुम्ही? ते किंवा मी मागच्या वेळेस 7 फवारे मारत होता, आता 3 फवारणीमध्ये तेवढे फरक बघूनच आम्ही असे खुश आहे की बाबा 3 एवढ्या कमी खर्चामध्ये कपाशीची हे चांगली आहे. आता आपलं बघा, आता भाऊच्या कपाशीला आहे ना ही पाती लागली. हो, आता ही सुरुवात आहे मित्रांनो. आपल्याला यांना हे शेतकरी मित्र जवळपास 4-5 वर्ष झाले खूप मेहनत घेत आहे, पण अपेक्षित उत्पादन मिळत नाही. मागील वर्षी यांची माझी भेट हे शेवटी लेट झाली. एकच मी स्प्रे माझ्या मार्गदर्शनानुसार दिलता, त्यांना फरक पडला. आणि आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही आहे मित्रांनो, सर्व क्रेडिटवर औषध असते, पण तरी पण आपण त्यांना कॉम्बिनेशन हे सांगून आज या कंडिशनमध्ये आपण ही कपाशी आणली. आता आपलं काम फक्त इथंच संपलं नाही आहे. नंदू भाऊला आपल्याला छान उत्पादन काढून द्यायचं आहे, ते पण कमी खर्चामध्ये. आता माझं मार्गदर्शन असल्यामुळे हे एकदम छान आहे आणि नंदूभाऊची मेहनत खूप आहे. तर आता मित्रांनो, इथं बोंड लागल्यावर आपण एक नेक्स्ट व्हिडिओ बनवू, त्यावेळेस तुम्हाला कळेल की कपाशीची क्वालिटी तर आहे पण उत्पादन बी होते आणि कमी खर्चात. विषय काय आहे, आज 15 वर्ष झाली मी फील्डवर काम करत आहो मित्रांनो. शेतकऱ्याचं मेहनत करून बी पैसा मिळत नाही त्याच्यामधून. तर आपला प्रयत्न हाच आहे, शास्त्रीय गोष्टीचा त्याला जोड दिली पाहिजे, मेहनतीची जोड दिली पाहिजे आणि चांगलं उत्पादन दिलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा विषय आहे, बरेचसे शेतकरी मित्र यावेळेस प्रोफेनोफॉस हे कीटकनाशक यूज करतात. आता हे कीटकनाशक बिलकुल यूज नाही केलं पाहिजे मित्रांनो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ते आहे ना ऑर्गेनोफॉस्फेट ग्रुपमधलं कीटकनाशक आहे आणि ब्रॉस्पेक्टम आहे. म्हणजे काय होते, या कपाशी सुरुवातीला लेडीबर्ड बिटल, क्रायसोपा, जे आपण मकडी कातणी म्हणतो, कातणी, आणखी बरेचसे कीटक आहे, काही बघा जे हानिकारक आपल्या किडीला कव्हर करतात. पण प्रोफेनोफॉस हे कीटकनाशक असं आहे, हे फवारणी केल्यावर सर्वच कीटक मरून जातात. याचा इफेक्ट काय होतो, नंतर जी दुय्यम कीड येणार आहे किंवा सेकंड कीड येणार आहे, पांढरी माशी, माइट्स, याचा प्रादुर्भाव आपल्या कॉटनवर भरपूर दिसतो. आणि हे जे फोटोसिंथेसिस क्रिया आहे, आज हे पानं पूर्ण क्लीन आहेत, तर यामध्ये काय होते, प्रोफेनोफॉस गेल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये बिघाड होतो. तर प्रोफेनोफॉस यूज करणं पडते मित्रांनो, पण या स्टेजला नाही आहे. आणि प्रोफेनोफॉसचा वापर तुम्ही फक्त एकच वेळ करायचा आहे कपाशीच्या पूर्ण सीझनमध्ये. तर तुम्हाला विनंती आहे की प्रोफेनोफॉस या कंडिशनमध्ये वापरू नका. बरेचसे शेतकरी मित्र घेता, तुमचं नुकसान होतं मित्रांनो. तुम्ही प्रोफेनोफॉस वापरलं नाही पाहिजे, याच्यामध्ये माझा काही फायदा नाही आहे पण तुमचाच फायदा आहे. तर ही गोष्ट तुम्हाला सांगत आहोत. आणखी असा आपण प्लॉटचे व्हिडिओ बनवणार आहोत, एकदम छान आहे.